मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजमध्ये क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं आहे ते बघितलं आणि तेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला ब्लाऊज पिसावरती कसं कट करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे. एकाला एक अशी जोडून घेते पट्टी आणि डबल शिलाई देऊन घेते. इथे मी पट्टी जोडून घेतली. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण मार्किंग केलेलं आहे, बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूने टक्स मार्किंग केलेलं. असं पकडा, इथे बरोबर मध्यावरती मार्किंग केलेलं आहे. आपण अर्धा इंच पकडायचं, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजूने तीच पद्धत वापरायची आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे. पाठीची पट्टी जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. पाठीची पट्टी जोडताना फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना खालच्या पट्टीवरती आली पाहिजे, एकदम कडेकडेला. आता इथे अशा पद्धतीने पट्टीची घडी करून घ्यायची आहे आणि एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. तिथे आपल्याला हात शिलाईसुद्धा करावी लागते आणि जर तुम्हाला हात शिलाई नसेल करायची तर तुम्ही इथे 3 नंबरची शिलाई दिली तरीसुद्धा चालेल. पाठीची बाजू इथे आपली व्यवस्थित झालेली आहे. आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चुकणार नाही. आणि आपण मार्किंग केलं होतं बघा कटिंग करताना, असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जोडताना ते बरोबर आपल्या मध्यावरती आपला मध्य आला पाहिजे दोन्हीसुद्धा बाजूंचा. असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. कट मार्किंग केलं होतं, बघू शकता कटवरती कट आपला आला पाहिजे आणि बघायचं आहे पुरतंय का. नंतर खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायचं आहे. बरोबर आपला मध्यावरतीच आला पाहिजे जोडताना, ते लक्षात ठेवा. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण डबल शिलाई देऊन घेतली. थोडंसं शिल्लक असेल तर कट करू सुद्धा शकता, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता एक बाजू जोडून झाली आणि इथे आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता दुसरी सुद्धा बाजू मध्यावरती मध्य पकडायचं आणि खालच्या बाजूने जोडून घ्यायचं. आपला इथे मध्यावरतीच मध्य आला पाहिजे. कशासाठी? कारण की उंचीचा टक्स आपण त्याच्यावरती दिलेला आहे आणि छातीचा सुद्धा आपण टक्स त्याच्यावरती दिलेला आहे. त्यासाठी बरोबर मध्यावरती मध्य येऊ द्यात, म्हणजे आपला तिथे खोलगट भाग सुद्धा तयार होतो परफेक्ट, ते लक्षात ठेवा. आता इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू परफेक्ट तयार झाली. इथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे. बघू शकता. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा असं ठेवून घ्या. क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीची उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा, नाही लक्षात आलं तर. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा क्रॉसपट्टीची उंच बाजू हुक पट्टीच्या बाजूला ठेवून घेते. आता इथे आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपण कट केली होती. उंच बाजू लक्षात ठेवा, उंच बाजू उंच बाजूला झाली पाहिजे, म्हणजे हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला. आता इथे सर्वात आधी ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्या आणि खालच्या बाजूला अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत. आणि क्रॉसपट्टी ठेवताना काय करायचं आहे, थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून घेत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जोडतो पण ती नंतर जोडून झाल्याच्या नंतर पाठीमागच्या बाजूला सरकलं जातं. त्यासाठी ठेवताना काय करायचं, थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून जोडून घ्यायचं आणि जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घेतलेला आहे, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायचं, लक्षात ठेवा. आणि क्रॉसपट्टी जोडताना खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. बघू शकता जोडायला परफेक्ट पुरली. आता अशा पद्धतीने ह्या कापडाची बरोबर अशी घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका.
आणि खेचून जोडू नका, नाहीतर गुड्या पडतात पूर्ण. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना अर्धा अर्धा इंच पकडलेलं आहे. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. आता इथे थोडासा कपडा जास्त आहे, तर एका लाईनीमध्ये करून घ्या. आता ह्या सुद्धा बाजूला बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपली इथे एक क्रॉसपट्टी जोडून झाली व्यवस्थित. आता दुसरी सुद्धा जोडून घ्यायची आहे. आता इथे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्या. ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी खालच्या बाजूला ठेवून घ्यायची, अस्तरची वरच्या बाजूला, आणि ठेवताना असं पुढच्या बाजूला थोडंसं ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्यायची आहे. परफेक्ट आपण घडीसुद्धा काढलेली आहे कटिंग करताना. आता अशी कापडाची घडी करून अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आलवारमध्ये जोडून घ्यायची आहे. हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला सुद्धा बघू शकता, थोडंसं मी कट करून घेते. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या. आता इथे आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आणि सावकाशमध्ये. कापडाची अशी घडी करून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. बरोबर अशी दाबटीप देताना पट्टीवरती आपली आली पाहिजे. कपडा एका लाईनीमध्ये नसेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचा आहे. आता कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे माझी एक पट्टी जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे, लूप पट्टी. लूप पट्टी जोडताना ब्लाऊजच्या उलट्या बाजूने जोडावी लागते आणि वरच्या बाजूला काढावी लागते, ते लक्षात ठेवा. आता इथे मी जेवढा कपडा जास्त आहे तेवढा कट करून घेते आणि एक शिलाई देऊन घेते. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे कापडाची अशी घडी करून घ्या आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात, त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. आता इथे माझ्या दोन्हीसुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. आता जी पट्टी मोठी झालेली आहे बघू शकता, एक पट्टी माझी थोडीशी मोठी आहे, असं मार्किंग करून घ्यायचं. असा आकार देऊन वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं आहे. कट करून सावकाशमध्ये घ्यायचं आहे. आणि बघायचं आपलं एकसारखं आहे का, हे पहा बघू शकता दोन्हीसुद्धा एकसारखं झालेलं आहे. असं बघत जा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्या एकसारखं समान, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्या त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण मार्किंग केलेलं आहे एकसारखं समान, त्याच्यावरती बरोबर तुमची शिलाई बसली पाहिजे. आणि जर तुम्ही हाताने बनवत असाल तर हाताने सुद्धा तुम्ही तयार करू शकता. इथे फक्त आपलं अंतर समान राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं हुक सुद्धा उचललं जात नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. बऱ्याच वेळा काय होतं आपलं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी असा गळा मोजून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बरोबर आपला अर्धा इंच वरच्या बाजूला राहत आहे बघू शकता. हे सुद्धा शोल्डर बघा मापाच्या ब्लाऊजचं, बरोबर त्याच्यावरती मार्किंग करायचं. हे पहा बघू शकता मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर तिथपर्यंत येते ना, तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. वरच्या बाजूला जर जास्त असेल तर कट करून टाका, ते लक्षात ठेवा. आता दुसऱ्यासुद्धा बाजूचं असं ठेवून बघा, एकसारखं झालं पाहिजे दोन्हीसुद्धा. आणि आपली लूप पट्टी थोडीशी मोठी असते, त्याच्या अलीकडच्या बाजूला ठेवून घ्यायचं बघू शकता. आता दोन्हीसुद्धा शोल्डर जोडून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा हे बाजू एकसारख्या झाले पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इकडच्या सुद्धा बाजूला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये करून घ्या. कमी जास्त आहे का ते सुद्धा बघून घ्या. आता इथे आपलं करायचं आहे पायपिंग. इथे पायपिंगच्या मी क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतल्या होत्या कटिंग करताना. आपल्याला हे एकाला एक अशा जोडून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत तेवढ्या एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत.
पायपिंगसाठी पट्ट्या शक्यतो तुम्ही क्रॉसमध्ये काढत जा. 1 इंचाच्या काढल्या तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही पट्टीचा वापर करून मार्किंग करून कट करून घेऊ शकता. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या, म्हणजे आपल्या जोडताना सुद्धा गळ्याला ते बरोबर पुरल्या पाहिजेत त्यासाठी. आता इथे आपल्याला गळ्याला पट्टी सर्वात आधी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. गळ्याच्या बाजूला थोडीशी कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. पट्टी जोडताना शोल्डर आपलं पाठीच्या बाजूला झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. फक्त खेचून जोडू नका, सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. शिलाई देताना अर्धा इंच पकडायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे पट्टी थोडीशी कट करून घ्यायची आणि घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इकडच्या बाजूला थोडासा कपडा सापडू द्यात. आपण जेवढं अर्धा इंच पकडलं का त्याच्यामधला थोडासा कपडा सापडू द्यात, म्हणजे काय होतं आपले धागे दिसणार नाही आहेत. नाहीतर पायपिंग झाल्याच्या नंतर काय होतं आपल्याला धागे दिसतात बघा. त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर इथे तुम्हाला एक सुद्धा धागा दिसणार नाही आहे. त्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आणि पूर्ण पट्टी अशाच पद्धतीने आपल्याला गळ्याला जोडत जोडत घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा पायपिंग ठेवू शकता. अशी घडी करून घ्यायची कापडाची थोडीशी, फक्त मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्या, म्हणजे तुमची पायपिंग एकदम अशी व्यवस्थित आणि परफेक्ट होऊन जाईल. आणि गोलसुद्धा येते, कधीही पलटी पडत नाहीये. फक्त कपडा खेचू नका. आलवारमध्ये तुम्हाला पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. बरोबर आपली शिलाई देताना मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे, तेव्हा तुमच्या पायपिंगचा आकारसुद्धा एकदम असा परफेक्ट येतो आणि गोलसुद्धा येतो. आता इथे तुम्ही जाड किंवा नाजूकसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. एकसारखीसुद्धा येऊन जाते बरोबर परफेक्ट. तुम्हाला जेवढं पकडायचं आहे ना वरच्या बाजूला तेवढं तुम्ही इथे पकडू शकता. आता इथे मी पायपिंग करून घेतली, पूर्ण बंद करून घेते. आता इथे बघू शकता परफेक्ट आपली इथे पायपिंग झालेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा कपडा एकदम असा थोडासा शिल्लक राहतो आणि मग पायपिंग तुमची कधी ह्याच्यामध्ये पलटी पडणार नाही आहे. बघू शकता आकार गळ्याचा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे फिटिंगची बाजू बघत जा. बऱ्याच वेळा आता इथे आपण काय करतो, प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये शक्यतो क्रॉसमध्ये फिटिंग येते बघू शकता, कारण की तिकडच्या फिटिंगच्या बाजूला आपल्याला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. त्यासाठी असं ठेवून घ्या, पाठीची बाजू अशी ठेवून घ्या, सरळ पाठीची बाजू ठेवायची आहे, म्हणजे जेवढं तुमचं क्रॉस होईल ना तेवढं इथे कट होऊन जातं खालच्या बाजूचं. फक्त पाठीची बाजू ज्या पद्धतीने मी ठेवली ती पद्धत वापरा. फिटिंगच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका वरच्या बाजूला, आणि खाली सरळ लाईनीमध्ये ठेवायचं, म्हणजे तुमची इथे फिटिंग कधी क्रॉसमध्ये येणार नाही. जेवढा आपला पाठीच्या बाजूचा सरळ कपडा आहे ना असं ठेवून घ्यायचं. बघू शकता इथे सुद्धा मी दुसरी बाजू तुम्हाला इथे समजून सांगते. हे पहा, बघू शकता सरळ एका लाईनीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे बरोबर जेवढं आपलं क्रॉसमध्ये आहे ना तेवढं बरोबर तुमचं निघून जाईल त्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवा. फिटिंग करताना बघत जा आपला कपडा कमी जास्त आहे का असं ठेवून बघायचं आहे. फिटिंगची बाजू जेवढं जास्त असेल ना तेवढं इथे तुम्ही कट करून टाकू सुद्धा शकता, ते लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा बाजू बघून घ्या, आपलं एकसारखं फिटिंगला आलं पाहिजे. तिथेच आपली फिटिंग कमी जास्त होते नंतर, ते लक्षात ठेवा. त्यासाठी नेहमी असं बघत जा, दोन्हीसुद्धा बाजू ठेवून बघायच्या. आता बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. फक्त खोलगट बाजूलाच मी मार्किंग केलेलं आहे, लक्षात ठेवा. खोलगट बाजू नेहमी पुढच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. बऱ्याच वेळा आपली बाही जोडताना चुकते, ते लक्षात ठेवा. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, ह्या बाजूची ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ह्या बाजूची ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. आता कटिंग करताना आपल्याला बाहीला थोडासा फिटिंगच्या बाजूला कपडा कमी पडला होता कटिंग करताना. आता इथे आपल्याला जोडून सुद्धा घ्यावा लागणार आहे कमी पडला तर. इथे आपली एक बाजू व्यवस्थित जोडून झालेली आहे. आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. आता इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे.
बाही नेहमी लक्षात ठेवा मध्यापासूनच जोडावी लागते. आता इथे बघू शकता माझा थोडासा कपडा कमी पडलेला आहे. आपण कटिंग करताना थोडंसं कमी पडलं होतं, नंतर आपण फिटिंगच्या टायमिंगला जॉईंट देऊसुद्धा शकतो अशा पद्धतीने. जेवढं कमी पडलेलं आहे तेवढं जोडून घ्या. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता परत आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये अर्धा इंच पकडत पकडत घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला मध्यावरती ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि खेचून जोडू नका. बघू शकता इथे सुद्धा माझं थोडंसं कमी पडलेलं आहे, कारण की आपलं कटिंग करतानाच कमी पडलं होतं थोडंसं. नंतर आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ शकतो. सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंच पकडा तरीसुद्धा जास्त कमी घ्यायचं नाही आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता बाही परत एकदा जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. फक्त खेचू नका, आलवरमध्ये जोडून घ्यायची आहे. आता इथे मी जास्त कपडा आहे ना तेवढा कट करून टाकते. हे पहा, जेवढं लागते तेवढंच ठेवायचं आहे इथे. आता इकडच्या सुद्धा बाजूला फक्त खेचू नका आणि कपडा सापडू देऊ नका. बऱ्याच वेळा आपला कपडा सापडला जातो बघा शिलाई देताना. सावकाशमध्ये आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे त्यासाठी, म्हणजे आपला कपडा ना सापडत नाहीये. आणि अर्धा इंच पकडून घ्यायचं आहे. आता इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये इथे मी पूर्ण डबल शिलाई देऊन घेतली. बघू शकता परफेक्ट बाही इथे आपली जोडून झालेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंची. आता इथे आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, बाहीची उंची बघून घ्या आपली किती आहे, कारण की ही साधी बाही असल्यामुळे. असं ठेवून घ्या. हे पहा इथे, आणि इकडच्या बाजूला बघायचं आपल्या बाहीची उंची किती आहे, असं मार्किंग करून ठेवायचं. हे पहा असं बरोबर ठेवा. ह्या पद्धतीनेच मोजून घ्या, म्हणजे काय होईल तुमची परफेक्ट बाहीची उंची तयार होऊन जाईल, ते लक्षात ठेवा. आता दुसरी सुद्धा बाजू बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. बरोबर जिथे आपली बाही जोडलेली आहे ना तिथे बरोबर ठेवून घ्यायचं, म्हणजे आपलं चुकत नाही. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना बरोबर मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, आपल्या कापडाची थोडीशी अशी घडी करून घ्यायची. छोटीशी एक शिलाई देऊन घ्या. थोडाच कपडा पकडायचा आहे, ते लक्षात ठेवा. फक्त थोडासा. पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता आपण जिथं मार्किंग केलं का तिथं असा कपडा बरोबर घडी करून घ्यायचा आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. इथे आपल्याला हात शिलाईसुद्धा करावी लागते, ते लक्षात ठेवा. बरोबर आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर आपली कापडाची घडी आली पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आपली तिथे एक प्रकारची पट्टी तयार होते. आता इथे परत एकदा कापडाची थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम थोडंसं पकडायचं आहे पुढच्या बाजूला पकडताना. आपलं काय होतं म्हणजे धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहेत. इथे सुद्धा तेवढाच कपडा मार्किंग केलं त्याच्यावरती अशी कापडाची घडी करून घ्यायची. बरोबर उंचीचं मार्किंग निघतं आपलं, बाही उंचीचं. बघू शकता परफेक्ट जोडून झालेलं आहे. ही पद्धतनं तुम्ही नक्की वापरत जा. इथे आपलं व्यवस्थित जोडून झालेलं आहे. आता फिटिंगची बाजू अशी पकडून घ्या. बघू शकता दंडघेरला सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. हे दंडघेरचं आपलं मार्किंग सरळ आहे आणि पाठीची बाजूसुद्धा आपली सरळ आहे. आपण क्रॉसमध्ये कुठं घेतलं होतं, फक्त खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला क्रॉसमध्ये घेतलं होतं, कारण की बऱ्याच वेळा पाठीच्या बाजूला मग जेवढं लागतं तेवढंच आपल्याला इथे लागणार आहे, ते लक्षात ठेवा. जेवढं आपलं क्रॉसमध्ये आहे ना ते बरोबर कट होऊन जातं, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता सरळ लाईनीमध्ये मी घेतलं होतं, जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढंच कपडा इथे मी कट करून घेते. बघू शकता एवढं माझं इथे क्रॉसमध्ये निघालेलं आहे. आता परत आतल्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. असं पकडा एकदम कडेकडेला. सर्वात आधी थोडंसं असं बंद करून घ्या इथे, म्हणजे आपल्याला काय होतं कमरघेर मोजायला सोपं जातं. त्यासाठी थोडंसं बंद करून घेऊन एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे.
आपली ही बाजू एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता. आता दुसरीसुद्धा बाजू पकडताना त्याच पद्धतीने पकडायची आहे तुम्हाला. ठेवताना काय करायचं, पाठीची बाजू ठेवा त्याच्यावरती बरोबर आणि वरच्या बाजूने कपडा आपला सरळ झाला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा असं सरळ पकडायचं इथे आणि इथून सुरुवात करा. आता इथे पाठीची बाजूसुद्धा ठेवताना सरळ ठेवायची. जेवढं क्रॉसमध्ये आहे ना आपलं तेवढं ह्या बाजूला निघून जातं, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. कमरेच्या बाजूला फिटिंग कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधी बघायचं आहे आपलं कुठे कमी जास्त आहे का. मी तुम्हाला हे मागाशी सुद्धा समजून सांगितलं. नंतर काय होतं, फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो. त्यासाठी सर्वात आधी बाही जोडण्याआधी बघायचं. कमी जास्त असेल, जेवढा कपडा आपला जास्त असेल ना तेवढा आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा असतो, ते लक्षात ठेवत जा. आता इथे थोडंसं असं बंद करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला द्या. आपल्याला अजून फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. आता इथे आपल्याला सर्वात आधी बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि पुढची बाजूसुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या. दंडघेर मोजून घ्यायचा. पहिली शिलाईची टीप कितीसुद्धा असू द्यात, असं मोजून घ्यायचं आहे. जेवढं भरेल ना तेवढं मार्किंग करून घ्या लगेच. आलवारमध्ये पकडा, फक्त खेचून पकडू नका. कोणताही ब्लाऊज खेचून पकडायचं नाही, एकदम आलवारमध्ये. तेव्हा तुमची फिटिंग व्यवस्थित होऊन जाईल. आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित पकडा आणि मार्किंग करून घ्यायचं. जेवढा तुमचा दंडघेर भरलेला आहे ना तेवढा इथे लगेच मार्किंग करून घ्यायचा. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना त्याच पद्धतीने तो सुद्धा ब्लाऊज आपल्याला पकडायचा आहे. लक्षात ठेवा, पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेतलेला आहे मी. फक्त खेचू नका, एकदमच आलवारमध्ये, फक्त गुढी पडली नाही पाहिजे. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. हे पहा असं पकडा. ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला पकडायचा आहे. बघू शकता इथे मार्किंग करून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप आपली जेवढी भरली तेवढी लगेच मार्किंग करून घ्यायचं. कोण कोण काय करतं, छातीचा चौथा भाग टाकून मार्किंगसुद्धा केली तरीसुद्धा चालते. जी पद्धत तुमची असेल ना त्या पद्धतीने तुम्ही ते फिटिंग करू शकता. आता ह्यासुद्धा बाजूला असं पकडायचं व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघू शकता. हे पहा असं पकडून, फक्त खेचू नका. ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना तीच पद्धत आपल्याला ह्या ब्लाऊजला सुद्धा वापरायची आहे, ते लक्षात ठेवा. एकसारखं आपलं दोन्हीसुद्धा बाजू आल्या पाहिजेत. आता इथे कमरेच्या बाजूला व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. पूर्ण ब्लाऊज लक्षात ठेवा. सावकाशमध्ये मोजून घ्या कमरघेर. तुम्हाला इथे कमरघेरला सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसला पाहिजे, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, प्रॉब्लेम होतो, थोडासा लूजमध्ये होऊन जातो. त्यासाठी ही पद्धत वापरत जा. आता जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून ठेवायचं. बरोबर मार्किंग केलेलं आहे. आता इथं काय करायचं, ते अंतर मोजून घ्या. आपलं किती भरते त्याचे 4 भाग करावे लागतात आपल्याला, ते लक्षात ठेवा. हे पहा, इथपर्यंत माझं किती भरतंय ते मोजून घ्यायचं. तुमचं किती आहे ते सुद्धा मोजून घ्या. त्याचा आपल्याला चौथा भाग बरोबर करावा लागतो. परत त्याचं निम्म करायचं, एकदा निम्म करायचं, परत त्याचं निम्म करायचं. आपला चौथा भाग बरोबर ह्यामध्ये निघून जातो, ते लक्षात ठेवा. आता इथे फिटिंग करून घ्यायची. असं ठेवा आणि मार्किंग करून घ्यायचं. आपण सर्वात आधी एक शिलाई देऊन घेतली का आतमध्ये फिटिंगच्या आधी, बघू शकतो बॉक्स फिटिंग केल्याच्या नंतर सर्वात आधी आतल्या बाजूला पलटी करून त्याच्या अलीकडच्या बाजूला पकडायचं थोडंसं पकडताना, कारण की ती शिलाई पकडून आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतलेला असतो. आता इथे दंडघेर मार्किंग, मुंडा मार्किंग आणि कमरघेर मार्किंग एकाला एक असं जोडून घ्या आणि दंडघेर जेवढा आलेला आहे तेवढाच घ्यायचा, मुंडा जेवढा आलेला आहे तेवढाच घ्यायचा आणि कमरघेर मोजून घ्या आणि बरोबर त्या मार्किंगवरती आपली लाईन आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता फक्त इथे आपल्याला एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे. इथे शक्यतो तुम्ही काय करा, पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर लाईन ओढून घेतली. आपण थोडंसं असं बंद करून घेते. बरोबर आपली पहिली शिलाईची टीप त्याच्यावरतीच आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. कुठेही कमी जास्त होऊ देऊ नका. बंद करून घ्यायचं आहे. अंतर ठेवायचं आहे. फिटिंग करताना अंतर ठेवत जा. जेवढ्या तुमच्या शिलाई बसते ना तेवढा इथे तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहेत.
कमरघेरसुद्धा आपला पूर्ण बंद झाला पाहिजे आणि दंडघेरसुद्धा आपला पूर्ण बंद झाला पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे परफेक्ट आपली एक बाजू झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू बंद करून घ्यायचं पूर्ण. आणि आपण ज्याच्यावरती एक लाईन ओढून घेतली का सर्वात आधी त्याच्यावरती बरोबर आपली फिटिंगची पहिली टीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. सावकाशमध्ये अंतर ठेवून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. अंतर ठेवून शिलाई का देऊन घ्यायची, कारण की फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं त्यासाठी. तुम्ही सुद्धा फिटिंगची ही पद्धत नक्की वापरा आणि अशा पद्धतीने कमी वेळामध्ये परफेक्ट ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने होईल याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दंडघेर व्यवस्थित मोजून घ्यायचा, मुंडा व्यवस्थित मोजून घ्यायचा, कमरघेर सुद्धा परफेक्ट मोजून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवा. आणि शक्यतो काय करत जा तुम्ही, बाही जोडताना खोलगट बाजू आपली पुढच्या बाजूला झाली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करावी लागते, बाही कधी खेचून पकडायची नाही. आणि पायपिंगसुद्धा करताना बरोबर ती पद्धत तुम्हाला वापरायची आहे, तेव्हा तुमचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला बसायला परफेक्ट बसणार आहे. आणि नेहमी फिटिंग करताना कमरघेर मोजून घेत जा, परफेक्ट दंडघेर मोजून घ्यायचा, ते फक्त लक्षात ठेवत जा, तेव्हा तुमची फिटिंग एकदम अशी परफेक्ट होऊन जाईल. हे सुद्धा मी तुम्हाला आज समजून सांगितलं, नक्की वापर करत जा. आता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता. ब्लाऊजची उंचीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. मुंड्याचा आकारसुद्धा इथे आपला परफेक्ट आलेला आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. ह्याचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, बघू शकता. आपला इथे क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस ब्लाऊज परफेक्ट तयार झालेला आहे. आपला इथे गळासुद्धा बघू शकता, एकदम असं व्यवस्थित आलेला आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ह्याचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका, एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की जमेल तुम्हाला. आता इथे आपल्याला फक्त दंडघेरला हातशिलाईसुद्धा करावी लागणार आहे आणि कमरघेरला सुद्धा हातशिलाई करावी लागणार आहे, दोन्हीसुद्धा बाजूंना. इथे आपल्या ब्लाऊजची उंचीसुद्धा बघू शकता, एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही काय करत जा, मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि उंची अधिक 1 इंच आपल्याला इथं घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवत जा. वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, ते लक्षात ठेवत जा. जरी अस्तरचा ब्लाऊज असला तरीसुद्धा 1 इंच उंची वाढवून घ्यावी लागते. वरच्या बाजूला शोल्डरसाठी अर्धा इंच आणि खालच्या कमरेच्या बाजूला अस्तर जोडण्यासाठी लागतं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.